नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट इन रिव्ह्यू तो म्हणतायमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. नवरात्रीच्या निमित्ताने आपण इंडियन सिनेमामध्ये दाखवण्यात येणाऱ्या नारी शक्तीचं सेलिब्रेशन करतो आहोत आणि आज नारी शक्तीचं अजून एक रूप घेऊन मी तुमच्या समोर आली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कितीतरी क्षेत्रामध्ये आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करत आहेत. पण हे काम करण्यासाठी मात्र त्यांना खूप कष्ट आणि मेहनत घेऊन स्वतःला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवावं लागतं. याशिवाय काम सुरू केल्यानंतर आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आपल्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा सुद्धा कितीतरी जास्त अशा कष्टांचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातच कोत्या मनोवृत्तीच्या पुरुष सहकाऱ्यांनी केलेला असहकार, त्यांची केलेली चेष्टा आणि क्वचित प्रमोशनच्या वेळेला केला जाणारा भेदभाव हे सुद्धा त्यांना सहन करावं लागतं. पण हे सगळं सहन करत याला धैर्याने आणि जिद्दीने तोंड देत त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आज या सर्व क्षेत्रांमध्ये आपला एक ठसा उमटवताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळेच अशा महिलांवरती चित्रपट झाले नाही तरच नवल. मोठ्या पडद्यावरती पोलिसाच्या भूमिकेत अनेक वेळा आपल्याला महिला दिसतात, पण त्यातले काही लक्षवेधी चित्रपट म्हणजे मर्दानी 1-2, जय गंगाजल, दृश्यम, काही वेब सिरीज सुद्धा जसं दिल्ली क्राईम्स, दहाड, शी. लहान मुलींना पळवून वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या नराधमांच्या टोळींचा अत्यंत धाडसाने खात्मा करणारी मर्दानी वाघीण पोलीस इन्स्पेक्टर शिवानी राव हिच्या भूमिकेमध्ये राणी मुखर्जी मर्दानी एक या चित्रपटामध्ये आहे. अत्यंत दिलदार पण तेवढीच धाडसी अशी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका तिने खूप छान केली आहे. असे अतिशय संवेदनशील असा हा विषय या चित्रपटाचा आहे, पण यातून काही चुकीचा संदेश जाणार नाही याची फिल्म मेकर्सनी पुरेपूर काळजी घेतली आहे. जय गंगाजल या चित्रपटामध्ये प्रियंका चोप्रा ही आभा माथुरच्या भूमिकेमध्ये आहे, जी बिहारमध्ये बंकीपूर पोलीस स्टेशनमध्ये SP म्हणून अपॉइंट होते आणि तिथे गेल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये तिला अत्यंत करप्ट झालेल्या सिस्टीममुळे आणि करप्टेड पॉलिटिशियन्सच्या इन्फ्लुएन्समुळे न्याय मिळवून देणं किंवा खऱ्या गुन्हेगारांना पकडणं किती अवघड आहे हे लक्षात येतं आणि याविरुद्धचीच तिची लढाई या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. माणुसकीला काळीमा फासवणारी घटना जी दिल्लीमध्ये घडली होती त्यावर आधारित वेब सिरीज दिल्ली क्राईम, जिच्यामध्ये कमिशनर वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेमध्ये शेफाली शाह आहे. अत्यंत निर्धाराने, पेशन्सनी आणि धाडसाने ही खूप सेन्सिटिव्ह पण अत्यंत कॉम्प्लेक्स अशी केस ती कशी हाताळते आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन कसं करते हे अगदी वाखाणण्यासारखं आहे आणि या भूमिकेसाठी शेफाली शाहला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले होते. एका सायको किलरला अत्यंत हुशारीने, शिताफीने आणि धाडसाने पकडणाऱ्या पोलीस सब इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये सोनाक्षी सिन्हा दहाड या वेब सिरीजमध्ये आपल्याला दिसते. एक अत्यंत साधी पोलीस कॉन्स्टेबल अंडरकव्हर ऑपरेटर बनून एका मोठ्या गुन्हेगाराला कशी पकडून देते हे शी ह्या वेब सिरीजमध्ये दाखवलं आहे. सो पडद्यावरती निर्धार, निडरता, धाडस आणि पेशन्स दाखवणाऱ्या या महिला पोलिसांना बघून खूप स्त्रिया आणि मुलींना इन्स्पिरेशन मिळेल, ज्यांना या खात्यामध्ये भरती होऊन अशीच कामगिरी करून दाखवायची आहे. आजही एअरफोर्समध्ये खूप कमी महिला पायलट आहेत. गुंजन सक्सेना ही जिला कारगिल गर्ल म्हणून ओळखलं जातं, जी एअरफोर्स ऑफिसर आहे आणि कारगिल वॉरच्या वेळेला ॲज अ हेलिकॉप्टर पायलट तिने अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली होती. तिच्यावर आधारित बायोपिक आहे गुंजन सक्सेना. अतिशय ॲम्बिशियस अशी गुंजन ही लहानपणापासूनच तिला पायलट व्हायचं होतं, कारण तिला विमानांबद्दल खूप आकर्षण होतं आणि वडिलांनी तिला फुल सपोर्ट केल्यामुळे अत्यंत कष्ट आणि मेहनत घेऊन ती पायलट होते सुद्धा आणि एअरफोर्स पण जॉईन करते. पण तिच्याबरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्यांना मात्र तिच्या पात्रतेबद्दल जरा शंकाच असते. पण कारगिल वॉरच्या वेळेला ॲज अ हेलिकॉप्टर पायलट ती अत्यंत धाडसाने आणि शिताफीने वॉर झोनमध्ये जाऊन जवानांना आवश्यक अशी सामुग्री पोहोचवणं आणि जखमी जवानांना परत आणणं हे काम खूप धाडसाने करून दाखवते आणि आपली पात्रता सिद्ध करते. गुंजन सक्सेनाच्या भूमिकेमध्ये जान्हवी कपूरने खूप समरसून काम केलं आहे. शेरनी या चित्रपटामध्ये विद्या बालन ही विद्या नावाच्याच एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेमध्ये आहे, जी वन्यजीवनाबाबत अत्यंत जागरूक आहे. शेजारच्या गावामध्ये जेव्हा एका नरभक्षक वाघिणीचे हल्ले व्हायला सुरुवात होते, तेव्हा या नरभक्षक वाघिणीला पकडण्याचा आदेश तिला देण्यात येतो. तिला या वाघिणीला जिवंत पकडायचं आहे, मारायचं नाहीये,
पण गावामध्ये याचा पॉलिटिकल इश्यू केला जातो आणि त्या वाघिणीला ठार मारण्यासाठी म्हणून एका शिकाऱ्याला पाचारण केलं जातं. ती अत्यंत शांतपणे आणि पेशन्सनी ह्या सगळ्याला विरोध करत राहते. पण तिचं काही चालत नाही आणि त्या वाघिणीला ठार मारण्यात येतं. ती अत्यंत दुःखी होते हे बघून, पण तरीसुद्धा धाडसानी ती तिच्या बछड्यांना मात्र वाचवते. ती एक खूप ऑनेस्ट अशी फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे तिला मानव आणि नेचर ह्यांच्यातला बॅलन्स साधायचा आहे आणि ह्यामुळेच ती दुःखी झालेली असली तरीसुद्धा ती हा आपला लढा निर्धाराने कायमच ठेवते. पडद्यावरच्या या धाडसी स्त्रियांना बघून आपण महिलांनी सुद्धा थोडं इन्स्पिरेशन घेऊया. आपण सर्व स्त्रियांनी स्वतःला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवूया. आपल्या मुलींनाही मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवूया आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकूया, अन्यायाला वाचा फोडायला शिकूया. कारण अन्याय सहन केल्यामुळेच अन्याय करण्याची प्रवृत्ती वाढत जाते. जर सगळ्याच महिला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग झाल्या, सक्षम झाल्या आणि त्यांनी समाजामध्ये होणाऱ्या कुणावरती होणाऱ्या अन्यायाला जर वाचा फोडायला सुरुवात केली, आपापल्या परीने त्याविरुद्ध लढायला सुरुवात केली, तर समाजामध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना कमी व्हायला नक्कीच सुरुवात होईल. आज इथंच थांबू. पुन्हा भेटू. तोपर्यंत कीप मेकिंग युअरसेल्फ मेंटली अँड फिजिकली स्ट्रॉंग. उद्या परत येईन नारी शक्तीचं एक नवीन रूप घेऊन. तुम्हाला माझे हे नवरात्र स्पेशल एपिसोड्स आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि हे व्हिडिओज तुमच्या मैत्रिणींशी, बहिणींशी शेअर करायला पण विसरू नका आणि कमेंट्स पण जरूर करा. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू धिस चॅनल. कीप स्माइलिंग. थँक यू.